स्टाफ इंडिया पालघर हेरिटेज रन या स्पर्धेचं सलग 4थं वर्ष आहे. दरवर्षी या ठिकाणी सर्व विभागांचे अधिकारी त्याचबरोबर आपले राजकीय लोकप्रतिनिधी जे आहेत ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात. यावर्षी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. सर्वांचं मी सुरुवातीला शब्दसुमानी स्वागत करतो आणि विशाल शिंदे, नारायण गडकरी, मंगेश, स्टाफ इंडिया, सुनील मालुसरे, पालघर हेरिटेज मागे या. आजच्या कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये स्वतः भाग घेऊन ट्रॅक पूर्ण केला आहे त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये यावर्षी प्रथमच उपस्थित झालेली शिवाजीराव पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आहे. चंद्रपूर तालुक्याचे माजी आमदार आणि या पालघरमधील बऱ्याचशा सुविधा त्यांच्या हस्ते झालेल्या आहेत. तिकडे जा रे. त्याबद्दल सुद्धा पालघरवासी यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ओके. यापुढील काळामध्ये नवीन आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांनी सुद्धा ती परंपरा पुढे चालवायची आहे. त्यानंतर चंद्रपूरचे तहसीलदार राजेश चव्हाण साहेब यांचं स्वागत. ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम सुतार, जिल्हाधिकारी साहेबांचा ट्रॅक पूर्ण केल्याबद्दल एक स्पर्धक म्हणून सुद्धा या ठिकाणी अभिनंदन होते. सरपंच साहेब या ठिकाणी तहसीलदार साहेबांचा सत्कार करणार आहे. यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रगड विश्वास पाटील साहेब यांचं स्वागत रामचंद्र नागरे पालघरचे एक माजी सैनिक यांच्या हस्ते. त्यानंतर स्टाफ इंडियाचे CEO बिपिन चिरमोरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी. आणि बिपिन चिरमोरे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी. शिवाजीराव पाटील त्याचबरोबर त्यांच्या सौ गीता चिरमुरे यांचं स्वागत या ठिकाणी माजी आमदार राजेश पाटील साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जे पवार कॉलेजचे माजी प्राचार्य AS पाटील सर यांचं स्वागत या ठिकाणी बिपिन चिरमोरे साहेब यांनी करावं अशी पुढे विज्ञानवादी शिक्षक या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून लावलेले आहेत. त्यानंतर विकास भालेराव तहसीलदार पुणे हे स्पर्धक म्हणून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरे तहसीलदार गडिंग्लज तालुक्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचं स्वागत रघुवीर शेलार यांनी करायचं आहे. रघुवीर शेलार गडिंग्लजचे तहसीलदार आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यांचा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील साहेब तसेच माननीय श्री श्रीकांत पाटील अध्यक्ष चंदगड तालुका आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन याचे डायरेक्टर हरवंत गवळी
स्पर्धेचा जो नॅशनल लेवलपर्यंत पोहोचव असं त्याचं स्वप्न आहे, तर त्याच्या या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी हे एवढे सगळे स्पर्धक इथे जमलेले आहेत. खरंच खूप मोठं हा त्याला मिळालेलं यश आहे, त्याचं आपण इथे स्वागत करतोय. की त्याने त्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. कार्यक्रमाला वेळ असल्यामुळं या ठिकाणी वास्तविक सुद्धा या ठिकाणी मीच मानत आहे. तर आज स्टाफ इंडिया पारगड हेरिटेज रन या स्पर्धेचं 4थं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेले कलकत्तापासून इकडं मुंबई, नाशिक आणि गोवा, बेंगलोरपासून वरती पूर्ण दिल्लीपर्यंत स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. तर या स्पर्धेच्या निमित्तानं काही आपल्या स्पर्धेच्या संदर्भातल्या जरी काही इतर मागण्या असल्या तरी पण पारगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला ऐतिहासिक किल्ला या ठिकाणी आहे. 366 किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून या किल्ल्याचं नाव पारगड असं ठेवलेलं आहे. आणि या किल्ल्यावरती मी 1986 पासून 90 पर्यंत इथे शिक्षक म्हणून होतो, त्यामुळे त्या सगळ्या समस्या मला माहिती आहेत. फेऱ्यापासून मी तेव्हा चालत येत होतो इकडं पावसाळ्यामध्ये, अशी परिस्थिती होती. आता सध्या इथं गाड्या येतात, पण अजून सुद्धा अनेक समस्या या ठिकाणी या पारगडच्या आहेत. या ठिकाणी दोन्ही पण आमदार आहेत, म्हणजे आजी माजी आमदार, त्यामुळे त्यांच्या कानावर या समस्या घालाव्या अशा सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी आहे. तर या गावातील अंतर्गत रस्ते कालच थोडा पाऊस पडल्यामुळे गाड्या सगळ्या स्लीप झाल्या, बऱ्याचशा अडकून नसल्या होत्या, ट्रॅक्टरनं सुद्धा काढायची पाळी. तर हे अंतर्गत रस्ते व्हावेत अशी इथं सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे, पर्यटकांची इच्छा आहे. त्याचबरोबर पारगडवरती 4 तलाव आणि पूर्वी 18 विहिरी या ठिकाणी होत्या शिवकाळामध्ये. त्याच्यात सध्या 3-4 विहिरी सध्या उपलब्ध वापरात आहेत आणि 3 तलाव सध्या या वापरात आहेत. तर आहे तेवढ्या यांचं संवर्धन आणि चांगली डागडुजी झाली पाहिजे, तलावांची दुरुस्ती झाली पाहिजे. भवानी मंदिर समोरील ही जी भिंत होती ती 4 वर्षापूर्वी कोसळली होती, पण राजेश पाटील यांच्या माध्यमातून 30 लाख रुपये बांधल्यानंतर या कटडा यावर्षी पूर्ण झालेला आहे. आणि काही भाग आता पुढे शिल्लक करायला आहे, पूर्ण हे करणं गरजेचं आहे. तर सध्या जे आमदार आहेत त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो, राहिलेला भाग जो आहे तो आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावा असेल. त्यानंतर कुंभरी क्षेत्रांचे शेती प्लॉट जे आहेत त्यांचे वैयक्तिक दावे हे सध्या प्रलंबित आहे. त्याच्यासाठी धरणे, उपोषण वगैरे असे पण आंदोलनं या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेले आहेत, पण ते अजून मार्गी लागलेलं नाही. ते काम मार्गी लागावं. त्याचबरोबर राजमार्ग 18 पारगड ते मोर्ले त्याचं बरंचसं काम झालेलं आहे. 187 नंबर आहे राजमार्गाचा. तर वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या समन्वय जरा कमी असल्यामुळं थोडा रस्ता मागे राहिलेला आहे. तो सुद्धा रस्ता या ठिकाणी पूर्ण होण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी, त्याचबरोबर आमदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालावं अशी विनंती आहे. त्याचबरोबर पारगड जिल्ह्याचे पहिले किल्लेदार रायबा मालुसरे यांचं स्मारक या ठिकाणी गेल्या वर्षी सह्याद्री दुर्ग प्रतिष्ठान जे आहे त्याचे दुर्गसेवक आहेत, त्यांनी श्रमदानातून या ठिकाणी स्मारक बांधलेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी जिल्हाधिकारी साहेबांना तिथं ते दाखवलेलं आहे आणि त्याला संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. तर त्याच्या पूर्ततेसाठी संरक्षण भिंत आणि सुशोभीकरणासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर वन विभागाच्या अखत्यारीमध्ये हा किल्ला असल्यामुळे वन विभाग त्याचे अधिकारी, त्याचबरोबर आमदार साहेबांनी या ठिकाणी लक्ष घालून ते काम पूर्ण करावं अशी मी गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे. आणि यानंतर
या स्पर्धेचं मुख्य बक्षीस वितरण होण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आता या ठिकाणी मान्यवर सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळं AS पाटील सर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी माननीय आमदार साहेब मागच्या वर्षी म्हटलं नव्हतं राकेच्या भागात, तर यावर्षी माननीय आमदार साहेब तसंच माननीय बिपिन साहेब व व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. मागच्या वर्षी थोडीशी चूक झाली आणि मी रागावलो होतो, त्याच्याबद्दल मी सगळ्यांच्या समोर तुमची माफी मागतो. आणि माझी दखल घेऊन तुम्ही यावर्षी इतकी छान व्यवस्था केला की यावर्षी फार बरं वाटलं मला की आम्ही एन्जॉय केलं. आणि या ठिकाणी गोष्ट आवर्जून सांगायची आहे सगळ्या स्पर्धकांना. मी मुंबई पडलोय, पुणे पडलोय, कोल्हापूर पडलोय, हुबळी पडलोय, बेंगळूर पडलोय. खरा असा मार्ग आणि असा रूट कुणाच्या बापाला जमला नाही जो आमच्या छत्रपतींना जमला आणि त्यांच्या पाहुण्यांना जमला. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. यानंतर आणखी एक विषय म्हणजे जो आता रस्ता जो चालू किल्ल्यावर यायचा आहे, गेल्यासाठी नूतनीकरण मंजूर झालेलं त्याचं, पण पुन्हा ते काही काढलं आणि जो पूर्वीचा रस्ता होता त्याच्यावरती मग कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे. पण तिथं पाऊस एवढा पडतोय की ते कॉन्क्रीटीकरण यंदाच्या पावसामध्ये पुन्हा आणि धुऊन जाण्याची पूर्ण शक्यता आहे. तर त्या ठिकाणी पूर्ण रुंदीकरण करून तो मार्ग येण्यासाठी जरा सोपा करावा अशी मी आमदार साहेबांना या ठिकाणी विनंती करत आहे. एवढ्या मागण्या आमच्या या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आलेले AS पाटील सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आजच्या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले आमच्या तालुक्याचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब, माझे आमदार राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर त्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले ते बिपिन सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आम्ही पोलीस निरीक्षक साहेब, आमच्या चंदगड, पुणे आणि वडीलगडचे माननीय तहसीलदार साहेब, इथले संस्थांचे पदाधिकारी, स्टेजवर असलेले सर्व मान्यवर आणि सकाळपासून अगदी उत्साहानं या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धेचे स्पर्धक, सर्वप्रथम विजयी स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे नाव क्लिअर होणारच आहे. मी या ठिकाणी माझ्याशी पर्यावरण हा विषय दिलेला आहे, त्या विषयासाठी मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण लोकांचं मार्गदर्शन व्हायचं आहे. 1984 मध्ये एक घटना आहे, आपण जरा ऐकून घ्यावं. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरती नेहमीप्रमाणे प्रवाशांची ये जा चालू होती आणि त्यावेळेला त्या विमानतळावरती एका प्रवाशाची तपासणी चालू असताना त्याचं आधार कार्ड तपासण्यात आलं आणि त्या आधार कार्डवरती त्याची जन्मतारीख 1832 अशी होती. एकूण जर वयाचा हिशेब केला तर त्या व्यक्तीचं वय हे 152 वर्ष होतं. आता ही व्यक्ती काही फार लांबची आहे असं मला वाटत नाही. आता सध्याचे आपले भारत पाकिस्तानचे जे संदिग्ध रेषा आहे POK ज्याला म्हणतो आपण, पाक ऑफ काश्मीर, या पाकिस्तानच्या एरियामध्ये ही व्यक्ती आहे. तर याला हुंजा व्हॅली असं म्हणतात. या हुंजा व्हॅलीमध्ये सरासरी 100च्या वर आयुष्य असणारे बहुसंख्य लोक असतात. बरेचसे लोक 190 पर्यंत सुद्धा पोहोचलेले असतात. याचं कारण जर तपासून बघितलं तर त्या परिसरामध्ये आताच्या सध्याच्या पर्यावरण प्रदूषणाचा जरा सुद्धा स्पर्श झालेला नाही. कॅन्सर नावाचा आजार तिथल्या कुठल्याच माणसाला कसला असतो ते माहीत नाही. अजून कोणत्याही प्रकारचे दुर्धर आजार नाही. अगदी सर्वसामान्य किरकोळ आजार झाले तरी सुद्धा औषधोपचाराशिवाय ते पूर्ण करतात. याचं कारण काय असेल तर हा प्रदूषण नसलेला प्रदेश आहे. इथलं पाणी असेल, इथली जमीन असेल, इथली हवा असेल, पूर्ण शुद्ध आहे. याचा आपण जर पाठीमागे पुरा शोध घेतला तर आपल्या रामायण महाभारतातली माणसं सुद्धा बऱ्याच वयाची होती. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला पांडवांचं वय हे 90च्या आसपास होतं. त्यातले सर्वात मोठे पांडव म्हणजे कर्ण, त्यांचं वय 93 वर्ष होतं.
आणि मग बाकीचे लोक तर 110च्या पलीकडे होते. विशेष करून भीष्माचार्य 190 वर्ष जगले. हे कशामुळे तर त्यावेळेचं प्रदूषण विरहित वातावरण आणि हे वातावरण तसंच बराच काळ दीर्घकाळ राहिल्यामुळे आपले मावळे सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे युद्धात लढत राहिले त्यांचा जो स्टॅमिना होता त्याचं कारण म्हणजे हे पर्यावरण, शुद्ध पर्यावरण, या शुद्ध हरित राहिले होते. आज मात्र वैद्यकशास्त्रामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे. वैद्यकशास्त्र वयोमर्यादा पुढे ढकलते आणि आपलं हे पर्यावरण प्रदूषित झालेलं पुन्हा पाठीमागे ढकलून आणतंय आणि या दोघांच्या चेकऱ्यामध्ये आपला ऍव्हरेज 80च्या जवळपास राहिलेला आहे. मग याला आपल्याला दूर करायचं तर आपण त्यात प्रयोग करायला पाहिजे, काहीतरी दुरुस्त करायला पाहिजे. त्यातली आणखी एक घटना मी यासाठी आपल्याला सांगतोय. केरळमध्ये, केरळ हा भरपूर पावसाचा प्रदेश, आपल्यासारखा भाताचा प्रदेश आहे. तो खूप पाऊस पडतो आणि एक दिवस काय झालं, एका दवाखान्यामध्ये 7-8 पेशंट एका डॉक्टरकडे आहेत. त्यांचे हात पाय डोळे पडलेले आणि ते डॉक्टरकडे आल्यानंतर डॉक्टरने त्यांना तपासलं तर डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की सगळ्यांचेच हात पाय डोळे पडले. म्हणजे काय झालंय त्यांना काय अंदाज करता येत नव्हता. म्हणून त्याने शासकीय रुग्णालयाची मदत घेतली. त्यावेळेला शासकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरने त्यांची तपासणी केली. त्या एक प्रश्न विचारला की त्यांचे हात पाय डोळे पडले, त्याने खेकडे खाल्लेत काय. त्याने होकारार्थी मंजुरी दिली आणि शेवटी त्याने तपास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बेडकांची वाढ जास्त झाल्यामुळे बेडूक परदेशात निर्यात व्हायचे आणि त्याच्याऐवजी लोकांनी पिढीवरती एंडोसल्फानची फवारणी केली आणि ती कीड खेकड्याच्या मार्फत माणसाच्या पोटामध्ये सॅच्युरेशन होऊन आली आणि त्यामुळे हे प्रदूषण झाल्यामुळे त्यांच्या पायामध्ये, हातांच्या सांध्यामध्ये हे एंडोसल्फान साठून राहिल्यामुळे त्यांचे हातपाय वगैरे सांगितलं. आज आपण बघितलं तर या औषधांचा कीटकनाशकांचा किती वापर होतो हे आपल्याला माहिती आहे. मी जाता जाता फक्त चंदगड कॅन्टोनपाठी 2 शब्द बोलतो. आपला परिसर हा निसर्गरम्य आहे. राजगोळीपासून ते पारगडच्या पर्यंत बघितला तर 100 किलोमीटरच्या जवळपास. कोल्हापूर जवळ असेल राजगोळीवरून, पारगड खूप लांब असेल. या प्रदेशामध्ये जैवविविधता एवढी आहे, इतका संपन्न प्रदेश आहे की या प्रदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी न सापडणारे काही प्राणी सुद्धा आहेत. उडता सोनसर्प हा सुद्धा आपल्या परिसरामध्ये आढळतो. त्याचबरोबर वनमानव ज्याला स्पेडर लॉरिस असं म्हणतात तो सुद्धा आपल्या प्रदेशामध्ये आहे. अलीकडच्या काळात आपण संपूर्णच्या परिसरामध्ये वाघाचं दर्शन झालेलं पाहिलेच आहे. तर असा हा संपन्न प्रदेश, या प्रदेशाचं संवर्धन व्हायचं असेल तर आपण सर्वांनी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तसा प्रयत्न आपण सर्वांनी केल्यास आपला हा प्रदेश आहे तसाच राहील अशी मी या ठिकाणी आपल्याला थोडीशी सूचना करतो. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द थांबतो. त्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत स्टाफ इंडिया या संस्थेचे CEO माननीय बिपिन चिरमुरे साहेब यांनी या ठिकाणी 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करतो. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. जास्त वेळ न घेता एवढंच मी म्हणेन, सर्वांना शांतता. सर्वांनी इथं दरवर्षीप्रमाणे आले आणि सर्वांनी पार्टिसिपेट केलं, सर्वांचा मी धन्यवाद करतो. आणि सगळ्यात महत्वाचं उदाहरण आपल्या समोर आहे, कलेक्टर साहेब स्वतः येऊन पार्टिसिपेट केले 21 किलोमीटर. आणि तसं म्हणतात एक्झाम्पल वरूनच यायला पाहिजे आणि हा एक खूप चांगला एक्झाम्पल आहे. मी जास्त वेळ न घेता एवढंच म्हणेन की असंच सपोर्ट करत राहा आणि तुम्ही जे मागण्या हे केला आपले सिनियर लोक जरूर त्याच्यावर लक्ष देतील आणि माझ्यातर्फे, माझ्या कंपनीतर्फे एक ॲश्युरन्स देतो की जे आम्ही सपोर्ट करत आलो हे पुढे पण आम्ही कंटिन्यू करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पारगड येथील भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज स्टॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन व पारगडच्या सर्व मंडळींनी आयोजित केलेल्या पारगड हेरिटेज रन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं दरवर्षी आयोजित केला जातो आणि हे यंदाच्या वर्षी त्याचं 4थं सत्र आहे.
ते यशस्वी होण्यामध्ये इथं उपस्थित असलेले सर्व स्पर्धक हे ह्याला कारणीभूत ठरलेले आहेत. आणि ह्या वेळेला जे रजिस्ट्रेशन झालं आणि जे स्पर्धक आले त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं या तालुक्याचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. पर्यावरणाची जनजागृती व्हावी म्हणून प्रवीण चिरमुरे आणि बिपिन चिरमुरे साहेबांनी ह्या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याला गेली 4 वर्ष या विभागाचा माजी आमदार म्हणून किंवा आमदार म्हणून त्यावेळेला मी सहकार्य केलं. एवढं एकच कारण होतं की आज जी जंगलतोड चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपली तरुण पिढी ही चांगल्या तऱ्हेनं सुदृढ झाली पाहिजे, व्यसनापासून मुक्त झाली पाहिजे. चांगलं त्यांना शारीरिक सराव इथं ह्या पारगड हेरिटेज रनच्या माध्यमातून मिळतो. आणि त्याच माध्यमातून स्वर्गीय माझे वडील नरसिंह गुरुनाथ पाटील साहेबांनी जगाची 3 वेळा भ्रमंती केली होती, पण त्यांच्या मुखातून त्यांनी म्हटलं होतं की जगाच्या पाठीवर पारगड सारखा आणि तिलारी सारखा असा निसर्ग संपन्न प्रदेश या जगामध्ये कुठं नाही आहे आणि हे आमचं तुमचं भाग्य आहे. ते कसं टिकवावं ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ही अशी इथल्या सर्व ग्रामस्थांना आणि इथल्या चंदगड तालुक्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो. कारण का सन्माननीय कलेक्टर साहेब इथं आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेल साहेब या भागाच्या विकासासाठी जरूर विकास घडावा. पारगड हे फॉरेस्टच्या अंडर येते आणि त्यामुळं इथं कॉन्क्रीटची जंगल न होता, इथं बाल संस्कृती न होता, कारण का ह्या गडाचं पावित्र्य जर टिकवायचं असेल तर इथं इको टुरिझमच्या माध्यमातून आणि ॲग्रिकल्चर टुरिझमच्या माध्यमातून या चंदगड भागाचा विकास होणं अपेक्षित आहे साहेब. आणि त्या दृष्टिकोनातून माझी तुम्हाला विनंती आहे, मग अशी सरांनी सांगितलं रस्त्याच्या संदर्भात त्याचे इतिहास वेगवेगळे आहेत, ते कधीतरी आपल्याला प्रत्यक्ष भेटला तर मी सांगेन. पण मला वाटतं अंतर्गत रस्ते सुद्धा जलजीवन मिशनच्या मुळे उकरलेले आहेत. ते जांभा खडीनं जरी खडीकरण केलं तरी ते टिकू शकतात आणि इथं पर्यावरण आपल्याला मेंटेन करता येतं. तिथली वृक्षतोड जी होते ती कधी थांबवण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेस्ट विभागानं आणि प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न व्हावे. आणि जे काय आपला मिरवेल पासून दोडामार्गला जाणारा रस्ता आहे तो थोडा एक पूर्ण करून घेणं काळाची गरज आहे. नाहीतर बाकी तसं जे आहे ते इतकं सुंदर आहे ते अशाच तऱ्हेनं तुम्ही सर्वांनी ठेवावं आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी या पारगड हेरिटेज रनसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशा तऱ्हेच्या भावना इथं व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुनश्व एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आदरणीय कलेक्टर साहेब आणि सर्व प्रशासनातले चंदगडचे तहसीलदार, गडिंगलचे तहसीलदार, पुण्याहून आलेले आमचे तहसीलदार साहेब, इथं आमचे पोलीस निरीक्षक, या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब, इथं बिपिन चिरमुरे साहेब आणि सर्व औघडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व मंडळी आणि सर्व पत्रकार मित्र यांना या इव्हेंटसाठी त्यांनी घेतलेलं योगदान आणि त्यांनी केलेलं सहकार्याबद्दल तुमचा एक सहकारी येणार त्यांना मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी पारगड हेरिटेज रन या स्पर्धा ज्या भरवल्या जातात त्याचे प्रायव्हेट स्टाफ इंडिया, त्याचबरोबर आउटप्लेस स्पोर्ट्स फाउंडेशन, त्याचबरोबर पारगड मेरवेल आणि नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, चंदगड तालुका पत्रकार संघ, किल्ले पारगड जनकल्याण संस्था या 5-6 संस्था या ठिकाणी प्रायोजक आहेत. या ठिकाणी चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य या ठिकाणी दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार संपत पाटील, त्याचबरोबर तरुणाचे पत्रकार विश्वास पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी येळगे साहेब यांनी संबोधित करावं अशी त्यांना मी विनंती करतो. स्टॉप इंडिया ग्रुपने आणि पारगड ग्रामपंचायत
जे सर्व ग्रामस्थ प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित केलेली होती. पारगड रनला आपण सर्व स्पर्धकांना त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व रणनीतीची काही भावना आहे ते मला माहीत आहे, त्यामुळे मी आपली जास्त वेळ घेत नाही. आपल्याला परत एकदा ही 4थी पारगड हेरिटेज रन होते. पुढच्या वर्षी 5व्या हेरिटेज रनला सुद्धा आपण सर्वांनी यावं. पुढच्या वर्षी येताना प्रत्येकाने किमान 4-5 स्पर्धक अजून जास्त घेऊन यावं. आणि आत्ताच एका स्पर्धकांनी जो काही आता फीडबॅक सांगितला ते खूप चांगला रूट या ठिकाणी आहे. ज्यांना खरोखरच हिल रन करायचे आहे, हिल रनची प्रॅक्टिस करायची आणि योगायोगाने आज कॉम्रेड्स रन पण आहे. रनर्स लोकांना ते माहीत असेल की दरबारमध्ये जे कॉम्रेड रन आहे त्यामध्ये आपले 13 कोल्हापूरकर सुद्धा यावेळी रनिंगसाठी गेलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर कॉम्रेड रन करायचे असेल, डिफिकल्ट हिल रन करायचे असेल तर सगळ्यात बेस्ट रूट हा आहे. एक माहिती आपल्या सर्व स्पर्धकांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत जावी आणि पुढच्या वर्षी अजून जास्त संख्येने स्पर्धक घ्यावे. आणि पुढच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा खूप चांगला फीडबॅक कसा यावर्षी आयोजनाचा होता त्या पद्धतीने पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आयोजन करावं एवढी एक मी विनंती करतो. आयोजकांनी चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं आभारही व्यक्त करतो. आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी आमदार महोदय, आजी आमदार महोदय या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण जे जे काही विषय मांडले गावच्या समस्या म्हणून फक्त एवढंच आपण लक्षात घ्यायचं की शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे. या ठिकाणचा पडणारा पाऊस छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा गड बांधला तो गड किल्ले अजूनही टिकून आहेत, कारण त्या पद्धतीचं क्लायमेटला टिकणारं कन्स्ट्रक्शन आणि क्लायमेटला टिकणाऱ्या सर्व गोष्टी महाराजांनी केलेल्या होत्या. ते फक्त विचारात घेऊन त्या पद्धतीची कामांनी त्या पद्धतीचे विकास आपण करूया. एवढे फक्त आपण सर्वजण मिळून करूया एवढे एक आपल्याला सर्वांच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या वतीने आश्वस्त करतो. आणि या रनमध्ये सहभागी होण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून इथे थांबतो. धन्यवाद. माझे उपस्थित असलेले आमदार साहेब बोलणार आहेत तर तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की मी 86 पासून जेव्हा इथं होतो तेव्हा आमदार साहेब जे होते ते व्ही.के. चव्हाण पाटील साहेब होते. त्यांच्या काळामध्ये जर पारगड मोडले रस्ता सर्वेक्षण मी इथं असताना तेव्हा सुद्धा जिल्हाधिकारी कोल्हापूर या ठिकाणी आलेले. इथं जुनं मंदिर होतं इथं या ठिकाणी सभा होती ती आणि त्यानंतर सर्वे आणि त्याची मंजुरी झालेली होती. त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंहराव गुरुनाथ पाटील साहेब हे आमदार झाले. त्याच्यानंतर भरमूसुबराव पाटील, त्याचबरोबर त्याच्यानंतर बाबासाहेब कोपेकर, संध्यादेवी कोपेकर, त्याच्यानंतर राजेश पाटील साहेब या सर्व आमदारांनी आपापल्या परीनं या ठिकाणी पारगडच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. आणि या पुढील काळामध्ये आता सध्याचे लोकप्रिय आपले आमदार हे सुद्धा या ठिकाणी आपलं योगदान देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करूया. या ठिकाणी आमदार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज स्टॉप पारगड हेरिटेज रन ह्या अतिशय भव्य दिव्य आपल्या चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये हा नियोजित आपण स्पर्धा ह्या आयोजित केला. माझे पहिलेच वर्ष आहे. तर या प्रोग्रामसाठी आमचे बिपिन चिरमुरे, माझे मित्र प्रवीण चिरमुरे, माजी आमदार राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व सन्माननीय सर्व कार्यकर्ते आणि सर्व पारगडकर आणि ज्यांनी हा सुरुवात केली त्यांचा मी मनापासून खूप 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 धन्यवाद देऊ इच्छितो. आणि या भव्य स्पर्धेसाठी आज प्रथमच आमच्या या स्पर्धेची आणि चंदगड विधानसभेची आमचे जिल्हाधिकारी अमोल रेड्डी साहेब, आमचे तहसीलदार साहेब राजेश साहेब, शेळके साहेब, पुण्याचे आमचे तहसीलदार साहेब, आमचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक आमचे पाटील साहेब, आमचे शिक्षक आणि ही स्पर्धा आयोजित केली बिपिन सर, प्रवीण सर, आमचे मित्रबंधू आमचे राजेश पाटील, माजी आमदार सर, त्याचबरोबर सगळे सन्माननीय व्यासपीठ. मी तुम्ही जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो. आज माझे पहिल्या वर्ष असल्यामुळे मी खूप उत्साह म्हणून थांबलो, कारण पहिलेच त्यासोबत आम्ही बरेच चंदगडची जवळ केले. आणि आज मी समजतो की असे कलेक्टर आमच्या भागात लाभले असं नशीब समजतो आम्ही. अध्यक्ष अधिकारी आज प्रत्येक काल धनगरमध्ये 20 किलोमीटर पायी चालले आणि उघड्या पायाने चालले. आज स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमचे तर हे वाढवले, स्पर्धेचा मान सन्मान वाढवला.
आणि सगळ्या स्पर्धकांचा पण एक सन्मान म्हणजे वाढला. खरं भविष्यात अशा स्पर्धा याच्या पुढे खूप चांगल्या पद्धतीने होतील. आणि हे सांगतो ह्या स्पर्धेसाठी पहिला 10 लाख आमदार फंड मी आता 2 दिवसात माझ्याकडून तुम्ही तो चेक घेऊन जावा. पुढच्या तयारीसाठी 10 लाखाचा फंड पुढच्या तयारीसाठी मी आज देतो. अडवान्स या मला गाड्याचे ज्या स्पर्धेकडे आता भाग घेतला आमच्या आयोजकांनी जे बक्षीस नियोजन केलं ते बक्षीस आपल्यातर्फे वैयक्तिक आजच डबल तुम्हाला देतो. बक्षीस डबल आजच घेऊन जावा आणि पुढच्या वेळेस तयारीमध्ये खूप जोरात पाहिजे हे लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस खरी स्पर्धा असणार आहे. आज 2100ची टोटल झाली 900ची 2100 किती स्पर्धेची संख्या किती आहे? उद्या ही 12:30ची स्पर्धा आहे. आता पुढे 5 वर्ष पुढे जातील आणि माझं स्वप्न आहे की तिलारीमधून मला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन भरवायचे. तर मला एक व्यासपीठ भेटलं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या नकाशामध्ये आपला तंत्र विधानसभा क्षेत्र हा निसर्ग नटलेला आपल्याला दाखवायचा आहे. आणि आज पण या स्पर्धेला आपल्याला आपल्या महाराष्ट्रातून दिल्लीवरून कर्नाटकमधून गोव्यावर आलेले सर्व स्पर्धकांचं मनापासून खूप खूप धन्यवाद इच्छितो. आज त्यांनी एवढी स्पर्धेला आपला मान सन्मान वाढवला. तर पुढच्या वेळेला हे नियोजन यांच्याकडे असेल मी त्यांच्या सोबत असेल या टीम मध्ये मी काम करेन की मला असं नाही. तर पुढच्या वेळेला एक मॅरेथॉन अजून आपण आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन माझ्या एक डोक्यात परमनंट झाली की माहीत नाही एक स्पर्धा मला तिलारीमध्ये भरवायची आहे आणि जगाच्या नकाशात आपला तिलारी भाग आपला निसर्ग दाखवायचा आहे. आणि आज त्याचबरोबर आता आपण जो पालघरचा रस्ता आपण चालत आलो रस्त्याची परिस्थिती पाहिली खरा फॉरेस्टचा येतो. म्हणजे कर्नाटक साहेबांशी मी मान्यता घेतली की आपण साहेब आपण दोघांनी मिळून जरा फॉरेस्टच्या अधिकारी बसून हा फॉरेस्टचा रस्ता मी तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये मी हा मंजूर करून आणतो. एक सभामंडप तुम्हाला चांगल्या सभामंडपसाठी तुम्हाला मंजुरी देतो. आणि याच्यापुढे काय एकदा होईल ना तर चांगलं व्हायला पाहिजे. छत्रपती महाराजांची मूर्ती काय बघितली ती भव्य मूर्तीसाठी आपण सगळे प्रयत्न करू. सर्वांचं सहकार्य घेऊ. सर्वांच्या आशीर्वादाने एक भव्य मूर्ती पण आपण हे करू. आणि 10 करोड रुपये पालघर टू बोरवेल हा आता 5चा येतो आपण 10 महिन्याचा रस्ता करतोय. भविष्यात 10 करोड मंजूर झाले आणि भविष्यात धनगड विधानसभामध्ये पर्यटन लॉन्चशीट पार्क उद्योगधंदे आणि क्रीडा स्पोर्ट्स साठी माझा आवडता विषय पण चांगले उद्योगधंदे येतील आणि चांगलं भविष्य होईल. पण आपण जास्त वेळ घेत नाही. खरं ही स्पर्धा पुढच्या वर्षी तुम्हाला चॅलेंज म्हणून असेल आम्हाला पण एक चॅलेंज म्हणून असेल की पुढच्या वेळेला ही स्पर्धा अतिशय चांगल्या आपण भरवायचे. आणि ज्या स्पर्धा म्हणून आणि पुन्हा सर्वांचा मी खूप धन्यवाद इच्छितो. आणि आता स्पर्धेकांना बक्षीस समारोह करून आपण मोकळी करा. आणि काय कामं राहिले असतील रस्त्याची पाण्याची लाईटची तुमचं काय राहिलं असेल तर मला लेखी स्वरूपात तुमचं एक ठराव द्या. मी 100% मी करून घेतो. आता काही चिंता करू नका. ठीक आहे. जय जय महाराज. आणि यानंतर मुख्य कार्यक्रम जो आपला बक्षीस वितरणाचा आहे या स्पर्धेमध्ये 8 दिवसापूर्वी 1200 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. तशा बातम्या सगळ्या तुम्ही दैनिकांमध्ये वगैरे वृत्तवाहिन्यांमध्ये वाचला असणार. तर त्याच्यानंतर सुद्धा कॅपॅसिटी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजून 500 या ठिकाणी 50 स्पर्धक वाढलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. आणि पुढील जे बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे ते आपले किनी शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक या ठिकाणी पी.जी. मोहनगीरकर यांच्याकडे मी या ठिकाणी सूत्र संपवलं आहे. पारगड मॅरेथॉन सलग या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. 5 किलोमीटरची स्पर्धा होती. तृतीय क्रमांक ज्या खेळाडूने मिळवलेला आहे उमेश आजमाने यानं या ठिकाणी यायचं आहे. आणि प्रथम सर्व खेळाडूंची नावं या ठिकाणी अनाउन्स करतोय. मुलं आणि मुली उमेश आजमाने, रमेश पाटील, ऋतिक वर्मा. मुली भूमी बेळगावकर, मेघा सातपुते, प्रतीक्षा गुडगर या 6 खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. प्रथम मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय येडगे साहेब
यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना आपण बक्षीस वितरित करायचं आहे. उमेश आजमाने 5 किलोमीटर जॉय ऑफ जंगल हे बक्षीस जे आहे डबल करण्याचं काम आपले आमदार शिवाजी पाटील साहेब यांनी हे बक्षीस डबल करून देण्याचं काम केलेलं आहे. उमेश आजमाने नाईट कॉलेज कराड हा खेळाडू आहे. सर्व बक्षीस घेतलेले खेळाडू आपण बाजूला थांबायचं. रमेश पाटील शिवराज कॉलेज गडिंग्लज, रमेश पाटील शिवराज कॉलेज गडिंग्लज द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे. या स्पर्धेतला प्रथम क्रमांक ऋतिक वर्मा शिवराज कॉलेज गडिंग्लज या खेळाडूने पटकावलेला आहे. बक्षीस घेतलेल्या स्पर्धेसाठी बाहेर जायचं नाही आहे, इथं बाजूला थांबा, ग्रुप फोटो घ्यायचे नंतर. यानंतर या मुलींच्या स्पर्धेमध्ये भूमी किरण बेळगावकर जयप्रकाश विद्यालयाची विद्यार्थिनी आहे, आपल्या चंदगडची विद्यार्थिनी तृतीय क्रमांक. यानंतर मेघा सातपुते तयार व्हायचंय. मेघा सातपुते न्यू कॉलेज मालवण. प्रतीक्षा कुंभर या खेळाडूला तयार व्हायचंय. प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रतीक्षा कुंभर या खेळाडूने पटकावलेलं आहे. आपलं स्वीकारायचंय. यानंतर 10 किलोमीटर धावणे या स्पर्धेतील खेळाडू या ठिकाणी आपली नावं अनाऊन्स केली जातील त्याप्रमाणे आपण उभा राहायचंय. हरी दिलीप या खेळाडूने पटकावलेलं आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. प्रथम हरी वेलिप याचं बक्षीस वितरण होतंय. मान्य तहसीलदार साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होतंय. हरी वेलिप यांना हरी वेलिप ओंकार कॉलेज गडिंग्लजचा हा विद्यार्थी आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे रुमन सेनापती. दहा किलोमीटर मुली स्वरांजली ईश्वर बांडगे तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक जान्हवी पांडुरंग मोहनगेकर शिवराज कॉलेज गडिंग्लज. फर्स्ट चालू प्राइज देते रोहित मिश्रा या खेळाडूने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. द्वितीय क्रमांक बॉबी या ठिकाणी 2 खेळाडू कराडचे आहेत. ते येडगेसावरच्या गावचे आहेत ते खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले आणि क्रमांक त्यांनी पटकावला. त्याबद्दल पुन्हा एकदा त्या खेळाडूंचं अभिनंदन. त्यानंतर बॉबी नायक द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे प्रथमेश परमाकर.
समोर समोर 21 किलोमीटरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे प्रथमेश वर्माकर. या स्पर्धेमध्ये 21 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 2 महिला सहभागी होत्या. यामध्ये डॉक्टर भाग्यश्री नारायण मगर उदगीर लाल केलेला आहे. द्वितीय क्रमांकाची मानकरी डॉक्टर उदगीर लातूर. या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची खेळाडू आहे ऋतुजा विजय पाटील जागृती ज्युनियर कॉलेज नवीन. विजय पाटील. तर या स्पर्धेबद्दल सांगावं तितकं थोडंच आहे. गेली 4 वर्ष मी या स्पर्धेत हा आकडा 5000च्या वर निश्चितपणे जाईल. कारण या ठिकाणी ज्या सुविधा दिल्या जातात त्या सर्व विजयी स्पर्धकांनी व्यासपीठावर यायचं. चले ते विषय कुठे आहे.